नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. लाडकी बहिणींसाठी ठिकाणी पहा, महत्त्वाची अपडेट आहे. तिसऱ्या हप्त्यासंदर्भात आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील. शिंदे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला पाहूया संपूर्ण अपडेट. तर इथे पाहू शकता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे. इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांची शिंदे सरकारकडून भेट घेण्यात येत आहे. कशासाठी ही भेट घेण्यात येत आहे, काय आहे संपूर्ण बातमी? तर राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा, तर या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होण्यासाठी शिवसेना घेऊन आलेली आहे आपल्या दारी. शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ ठाणे या शहरातून करण्यात आला आहे. आणि या अभियानाअंतर्गत पाहू शकता, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेतलेलं आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला आहेत या महिलांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जे आहे जे म्हणणं आहे ते जाणून घेतलेलं आहे. त्यांचं एकंदरीत लाडकी बहीण योजनेचा जो अभिप्राय आहे किंवा जे लाडकी बहीण योजनेवर त्यांचं म्हणणं आहे, मत काय आहे ते जाणून घेतलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या वतीने. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट. शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना भेट देण्यात येत आहे. आणि याच अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांनी स्वतः 15 कुटुंबांना भेट दिलेली आहे, लाडक्या बहिणींना भेट दिलेली आहे. आणि ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी एक्स या ठिकाणी दिलेली आहे. एक्सवर ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तिसऱ्या हप्त्यासंदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा नेमकं काय आहे हे अभियान. तर 1 कोटी कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविणार मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या अभियाना ठाणे या ठिकाणी येऊन या अभियानाची सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वीतेसाठी, महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील. मी आजपासून त्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक रोज 15 घरापर्यंत अशा पद्धतीने 1 कोटी घरापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन जे आहे ते करतील. जर लाभ मिळाला नसेल लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. आणि मंगळवारी त्यांनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे जे अभियान आहे, या अभियानांतर्गत रोज 15 कुटुंबांना शिवसैनिकांच्या माध्यमातून भेट देण्यात येणार आहे. आणि या अभियानाची सुरुवात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत त्यांचं देखील म्हणणं जाणून घेतलेलं आहे, मत जाणून घेतलेलं आहे. आणि ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्यांना काय करायचं आहे, कसे पैसे मिळतील हे देखील त्यांना सांगण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ, अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झाले. ही योजना 5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत शिवसैनिक कुटुंब भेट देऊन मार्गदर्शन करतील, कुटुंबाच्या इतर अडचणी सोडवतील. आठवड्याभरात 1 कोटी घरांपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील, याचा पुनरुच्चार जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो नव्हता. तर ही श्रेयवादाची लढाई नाही, ही लाभार्थ्यांना लाभ मिळतो की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
असं त्यांनी म्हणणं व्यक्त केलेलं आहे आणि बरोबरच आहे. फोटो कुणाचा आहे की नाही हे महत्त्वाचं नाही, तर या योजनेचा लाभ जो आहे तो प्रत्येक घरातील महिलेला मिळालेला पाहिजे. जर ती लाभार्थी पात्र असेल तर तिला या योजनेचा लाभ नक्कीच मिळाला पाहिजे. जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आले नसतील तर आणि तुमच्या दारापर्यंत म्हणजे तुमच्या घरी पण अशी भेट होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जे अभियान आहे, लाडकी बहीण योजना कुटुंब भेट, हे अभियान तुमच्या दारापर्यंत पण येणार आहे. तुमच्या कुटुंबाला पण शिवसैनिक जे आहेत ते भेट देणार आहेत. त्यावेळी तुम्हाला जर पैसे आले नसतील तर ते सांगायचं आहे. तुम्ही फॉर्म भरला आहे की नाही, फॉर्म मंजूर असेल, आधार लिंक असेल तरी पैसे आले नसतील तर नक्की सांगा. आणि कसे पैसे येतील, काय मार्गदर्शन करतील, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या योजनेचा लाभ जो आहे तो प्रत्येक महिलेला मिळाला पाहिजे आणि कुणीच महिला जी आहे ती या योजनेपासून वंचित राहिली नाही पाहिजे. हा योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर पहा, हे एक महत्त्वाचं अभियान आहे. आता आपण तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती पाहूया. तर लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, ज्यांना 1,500 मिळालेले आहे, ज्यांना 3,000 मिळालेले आहे त्यांना 1,500 मिळणार आहेत आणि ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्यांना 4,500 रुपये एकत्रितरित्या मिळणार आहेत. जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि ऑगस्टमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. पण जर तुम्ही या महिन्यात फॉर्म भरला, या महिन्यात मंजूर झाला तर तुम्हाला मात्र फक्त 1,500 रुपये मिळतील. कारण ऑगस्टमध्ये फॉर्म भरून 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिला फॉर्म भरून ज्यांचा फॉर्म मंजूर होईल त्यांना 1,500 रुपये देण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तर हे पैसे कधी मिळणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 14 तारखेपासून तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे. काळजी करू नका, लाडकी बहीणचे पैसे तुम्हाला 14 तारखेपासून मिळून जातील आणि 14 पासून 19पर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील. मात्र पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, टोल फ्री क्रमांकावर देखील कॉल करायचा आहे. तसेच आता जे अभियान राबवण्यात येत आहे लाडकी बहीण योजना कुटुंब भेट, तर त्या अभियानामध्ये जे कार्यकर्ते तुमच्याकडे भेटीला येतील त्यांना देखील तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर नक्की सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा फायदा होईल, लाभ मिळेल. आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. 14 तारखेला किती वाजता हा हप्ता जमा होईल, तसेच ज्यांना हप्ता जमा होणार नाही, आधार लिंक असणार आहे, त्यांनी पुढील प्रोसेस कशी करायची आहे, काय करायचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.